सो हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. माझं नाव आहे सौजन्य साने आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आय होप दॅट यू गाईज आर ॲब्सोल्युटली फाईन. सो तुम्ही जर आंबोली व्हिजिट प्लॅन करत असाल आणि तुम्हाला आंबोलीमध्ये काही स्टे रेकमेंडेशन्स हवे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 स्टे ऑप्शन्स रेकमेंड करणार आहे. फक्त रेकमेंडेशन्स नाही देणार आहे तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये रूम टूरसुद्धा देणार आहे. तसंच या हॉटेल्समध्ये रूम्सच्या कोणत्या कोणत्या कॅटेगरीज आहेत हे तुम्हाला मी सांगणार आहे. इन ॲडिशन टू दॅट इकडची कॉस्टिंग काय असणार आहे, एक ॲप्रॉक्सिमेट कॉस्टिंग मी तुम्हाला देणार आहे. तसंच बुकिंग प्रोसेस काय आहे, कॉन्टॅक्ट डिटेल्स काय आहेत त्या सगळ्या हॉटेल्सचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. अँड ऑब्व्हियसली एक खूप महत्त्वाचा प्रश्न ते म्हणजे या हॉटेल्समध्ये जेवणाची सोय आहे की नाही हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ऑल इन ऑल हा व्हिडिओ खूप डिटेल्ड असणार आहे आणि तुमचा स्टेचा प्रश्न नक्कीच या व्हिडिओमधून सुटणार आहे. सो हा व्हिडिओ नक्की तुम्ही एंडपर्यंत बघा आणि या व्हिडिओला आताच लाईक करा बिकॉज आय एम व्हेरी शुअर की हा व्हिडिओ तुम्हाला एंडपर्यंत नक्कीच आवडणार आहे. सो आपला मेन व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर फर्स्ट टाईम आला असेल किंवा ह्याच्या अगोदर आला असेल पण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं मित्रांनो तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का मी ट्रॅव्हल रिलेटेड असेच इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असतो. सो लेट्स स्टार्ट विथ अवर मेन व्हिडिओ नाव. सो सगळ्यात पहिले रेकमेंडेशन असणार आहे डार्क फॉरेस्ट रिट्रीट. तुमचा स्टे ऑप्शनचं प्रेफरन्स जर लक्झरी हॉटेल असेल तर दिस इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू. सो मी तुम्हाला या प्रॉपर्टीची टूर देणार आहे आणि ही टूर देत असताना मी तुम्हाला या प्रॉपर्टीचे फीचर्स एक्सप्लेन करणार आहे. सो लेट्स फर्स्ट स्टार्ट विथ द रूम कॅटेगरीज. इकडे तुम्हाला 5 टाईपच्या रूम कॅटेगरीज बघायला मिळतील. या 5 कॅटेगरीची नावं आहेत लक्झरी विलास, प्रीमियम रूम्स, गार्डन व्ह्यू कॉटेजेस, डिलक्स रूम आणि सुपर डिलक्स रूम. सो इफ यू आर अ हनीमून कपल आणि तुम्हाला हनीमूनसाठी आंबोलीमध्ये जायचं असेल तर लक्झरी विला इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू. तुम्ही जर एक फॅमिली असाल तर तुमच्यासाठी प्रीमियम रूम्स हे बेस्ट ऑप्शन आहेत. याच्या व्यतिरिक्त कोणतेही रूम्स जे आहेत दॅट इज फॉर मिक्स्ड पर्पज. काही रूम्स खूप मोठेसुद्धा आहेत. सो तुम्ही जर एक ग्रुप असाल तर दॅट इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू. डेफिनेटली इकडचा जो स्टाफ आहे तो तुम्हाला प्रॉपरली गाईड करेल. ॲज पर युअर रिक्वायरमेंट्स तुम्हाला रूम मिळून जातील. सगळ्याच रूम्स खूप नीट अँड क्लीन होत्या, चांगल्या पद्धतीने मेंटेन होत्या. ह्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला खूप साऱ्या ॲडिशनल ॲम्युनिटीज बघायला मिळतील जे आंबोलीमधल्या कुठच्याही प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाहीत. फॉर एक्झाम्पल इकडे तुम्हाला एक स्विमिंग पूल बघायला मिळेल, चिल्ड्रन्स प्ले एरिया बघायला मिळेल, मेडिटेशन एरिया बघायला मिळेल. सो अशा ॲम्युनिटीज आणि फॅसिलिटीज तुम्हाला ह्या हॉटेलमध्ये किंवा ह्या प्रॉपर्टीमध्ये बघायला मिळतील. ॲज आय सेड की आंबोलीमध्ये असे ॲम्युनिटीज अजून कुठच्याही हॉटेलमध्ये नाही आहेत. सो तुम्हाला जर एक असा स्टे हवा असेल जिकडे तुम्हाला लक्झरी मिळेल ओके अँड विथ ऑब्व्हियसली विथ ऑल दीज ॲम्युनिटीज, सो दिस इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू. इन ॲडिशन टू ऑल दीज ॲम्युनिटीज इकडे एक इन हाऊस रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला बुफेचे ऑप्शन्स मिळतील, तसंच आला कार्ट ऑप्शन्स पण मिळतील. ह्या रेस्टॉरंटमधलं जेवण मी स्वतः टेस्ट करून बघितलेलं आहे आणि इट वॉज सिम्पली ऑसम. तुम्हाला एक ऑथेंटिक पद्धतीचं कोकणी जेवण इकडे अनुभवायला मिळेल. सो ऑल इन ऑल आय वुड से लाईक दिस की हा जो स्टे ऑप्शन आहे हा एकदम परफेक्ट आहे. इट टेक्स केअर ऑफ एव्हरीथिंग. तुम्हाला तुमचं लक्झरी पण मिळेल, तुम्हाला एक आंबोलीमध्ये राहण्याचं फीलही मिळेल. सो डेफिनेटली यू कॅन ट्राय दिस स्टे ऑप्शन. सो ह्याच्या पुढे मी तुम्हाला डार्क फॉरेस्ट रिट्रीटबद्दल 3 पॉईंट्स सांगणार आहे. दॅट इज कॉस्टिंग डिटेल्स तुम्हाला मी सांगणार आहे, म्हणजे तुमचं ॲप्रॉक्सिमेट बजेट किती होऊ शकते हे तुम्हाला मी सांगणार आहे. प्लस बुकिंग प्रोसेस काय आहे आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स काय आहेत. तिन्ही पॉईंट्स इंटरलिंक्ड आहेत. सो म्हणून मी एकत्र करून तुम्हाला सांगणार आहे. सो याची जी कॉस्टिंग आहे ना ती दॅट गोज फ्रॉम 2200 to 4000. ओके नाव एक तुम्हाला मी डिस्क्लेमर देतो आहे की ही जी कॉस्टिंग आहे ती फ्लक्च्युएट होऊ शकते सीझनच्या हिशोबाने. बट ॲज ऑफ नाव जे मी बघितलं आहे त्यांच्या वेबसाईटवरती प्लस जे काही ऑनलाईन ॲग्रिगेटर्स आहेत ना त्यांच्याकडे, तर दिस इज द प्राईस रेंज विच इज देअर. ओके सो बेसिकली तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल विथ मल्टिपल ऑप्शन्स म्हणजे विथ ब्रेकफास्ट, विदाउट ब्रेकफास्ट अशा सगळ्या कॅटेगरीज असणार आहेत. ते मी इन डिटेल्स सांगणार नाही. तुम्ही बुकिंग करताना यू कॅन चेक इट. ओके नाव आता बुकिंग कशी करायची. सो यू कॅन बुक थ्रू ऑनलाईन ॲग्रिगेटर्स म्हणजे मेक माय ट्रिप किंवा गो आय बी बो अशा वेबसाईटवरती ह्यांचं अपिअरन्स आहे. सो तुम्ही इथे जाऊन बुक करू शकताय. बट आय वुड गिव्ह यू अ प्रो टिप. तुम्हाला जर कमी प्राईजमध्ये हवं असेल तर आय वुड ऑलवेज से दॅट त्यांच्या वेबसाईटवरून डायरेक्टली बुक करा. ओके वेबसाईटचे जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच, प्लस स्क्रीनवरती पण टाकीन. सो यू कॅन ऑल्सो बुक थ्रू देअर वेबसाईट. तर कॉन्टॅक्ट डिटेल्स काय आहेत तर अगेन कॉन्टॅक्ट डिटेल्स मी तुम्हाला वेबसाईट्सच देईन. त्यांचे इंडिव्हिज्युअल नंबर्स पण आहेत. बट आय वुड सजेस्ट तुम्ही वेबसाईट टू त्यांना कॉन्टॅक्ट करा, त्याच्यामध्ये त्यांनी सगळं दिलेलं आहे.
सो आता आपण आपल्या सेकंड रेकमेंडेशनकडे जाणार आहोत, ज्याचं नाव आहे विस्लिंग वुड्स आंबोली. जर तुम्हाला निसर्गाच्या जवळ राहायला आवडत असेल तर दिस इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू. इवन इन स्पाइट ऑफ बीइंग क्लोज टू नेचर, इकडे तुमची लक्झरी आहे ती कॉम्प्रोमाइज नाही होत. जस्ट इन केस इफ यू आर अ पर्सन हू लव्स लक्झरी, त्याला जर लक्झरीमध्ये कॉम्प्रोमाइज नसेल करायचं आणि त्याला निसर्ग पण आवडत असेल तर दिस इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू. सो आता मी तुम्हाला ह्या प्रॉपर्टीची टूर देणार आहे आणि ही टूर देत असताना मी तुम्हाला या प्रॉपर्टीचे डिटेल्स सांगणार आहे. सो लेट्स फर्स्ट स्टार्ट विथ द रूम कॅटेगरीज. इकडे 2 टाईपचे रूम कॅटेगरीज आहेत. एक आहे सिम्पल डिलक्स रूम, ह्याच्यामध्ये AC आणि नॉन AC या दोन्ही कॅटेगरीज आहेत. आणि सेकंड इज द प्रीमियम विला कॉटेजेस. आता ह्या ज्या डिलक्स रूम्स आहेत ना, ओके, त्या सिम्पल रूम्स आहेत पण त्या खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन्ड आहेत, प्लस वेल फर्निश पण आहेत. सो आय वुड से की तुम्हाला जर स्वस्त ऑप्शन हवा असेल तर ही जी कॅटेगरी आहे तुम्ही चूज करू शकतात. बट जर तुम्ही स्पेसिफिकली माझं रेकमेंडेशन असणार आहे की तुम्हाला जर ह्या पर्टिक्युलर स्टेमध्ये राहायचं असेल तर यू शूड ऑलवेज गो फॉर द सेकंड ऑप्शन अँड दॅट इज द प्रीमियम विला कॉटेजेस. ओके, आता इकड्यात ना असे 6 विला कॉटेजेस आहेत विच आर सिम्पली अमेझिंग. मी ह्या प्रॉपर्टीचं डिस्क्रिप्शन देताना तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलं की इट इज व्हेरी क्लोज टू द नेचर. सो ते तुम्हाला आता कळेल की मी असं का बोललेलं होते. सो बेसिकली ह्या पर्टिक्युलर प्रॉपर्टीचे जे ओनर आहेत ना, सो ही इज अ व्हेरी गुड फोटोग्राफर फर्स्ट ऑफ ऑल, आणि ते एक बटरफ्लाय लवर आहेत, बटरफ्लाय एन्थुझियास्ट आहेत. सो त्यांनी काय केलेलं आहे की हे जे 6 रूम्स आहेत त्या 6 रूम्स त्यांनी बटरफ्लायच्या नावाने ठेवलेले आहेत. सो प्रत्येक रूमचं नाव एका बटरफ्लायची बेस्ड आहे आणि त्या रूमचे जे इंटिरियर्स आहेत ना ते त्या बटरफ्लायच्या कलरच्या अनुसार त्यांनी मेंटेन केलेले आहेत. सो हा खूप भन्नाट पॉईंट आहे आणि खूप सही पॉईंट आहे. इकडचे जे प्रत्येक जो विला आहे ना हा युनिक आहे, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी एक वेगळं फीचर आहे. सो स्टँडर्डाइज इकडे काही नाही आहे. काही विला आहेत ते खूप मोठे आहेत, काही थोडेसे छोटे आहेत. यू कॅन सी इन दिस व्हिडिओज की कसं एक्झॅक्टली ते विलाजचं डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे. सो डेफिनेटली आय वुड से की तुम्हाला जर इकडे राहायचं असेल तर ह्या विलामध्ये तुम्ही डेफिनेटली राहायला पाहिजे. हा एक खूपच सुंदर असा अनुभव असणार आहे. आता हे जे विलाज आहेत ना त्यांची नावं मी तुम्हाला इथे स्क्रीनवर दाखवणार आहे. सो इफ यू आर अ बटरफ्लाय लवर आय एम व्हेरी शुअर तुम्हाला हे समजलं असणार की हे कोणते कोणते नावं आहेत आणि ह्या पर्टिक्युलर बटरफ्लायच्या अनुसार त्यांनी ते रूम्स आहेत ते डिझाईन केलेले आहेत. सो इट इज सिम्पली अमेझिंग. इकडे एक इन हाऊस रेस्टॉरंट आहे जिकडे तुमची जेवणाची सोय होऊ शकते. असं एकदम असं फॅन्सी किंवा मोठं असं रेस्टॉरंट नाही आहे, लहानसं रेस्टॉरंट आहे बट जिकडे तुमच्या जेवणाची चांगली सोय होऊ शकते. सो कुठेही बाहेर जायची असंच काही गरज नाही आहे. सो ह्याच्यापुढे मी तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे ह्या प्रॉपर्टीबद्दल. फर्स्ट विल बी द कॉस्ट, म्हणजे तुम्हाला इकडे जर रूम बुक करायची असेल तर काय खर्च येऊ शकतो आहे, तुम्हाला बुकिंग कशी करायला मिळू शकते आहे, तसंच कॉन्टॅक्ट डिटेल्स काय आहेत. तिन्ही पॉईंट्स इंटरलिंक्ड आहेत. सो आय विल बी कंबायनिंग इट इन 1 पॉईंट ओनली. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इकडची कॉस्ट काय आहे. सो तुम्ही कोणता ऑप्शन सिलेक्ट कराल त्यावर डिपेंड आहे. ज्या डिलक्स रूम्स आहेत ना त्या थोड्या स्वस्त आहेत, अराउंड 1000 to 2000च्या मध्ये तुम्हाला मिळून जाईल डिपेंडिंग अपॉन AC किंवा नॉन AC. अँड ज्या प्रीमियम कॉटेज आहेत ना किंवा प्रीमियम विला कॉटेजेस त्याची जी कॉस्टिंग आहे ती थोडीशी फ्लक्च्युएट होते. म्हणजे इट डिपेंड्स ऑन तुम्ही कोणता विला चूज करता. मी तुम्हाला आधी पण मेन्शन केलेलं की इकडे ना स्टँडर्डाइज विलाज नाही आहेत. प्रत्येक विलाचं काही ना काहीतरी ॲडिशनल फीचर आहे, काही ना काहीतरी डिफरंट फीचर आहे. त्याच्यामुळे कॉस्टिंग ही खूप प्रत्येक विलाची चेंज होते. मॅक्सिमम कॉस्ट कॅन बी 8000 अ विला. आणि अगेन आय एम टेलिंग यू हे जे रेट्स आहेत ते त्यावेळेसचे रेट्स आहेत, म्हणजे जेव्हा मी गेलेलो तेव्हा मी जस्ट एन्क्वायरी केलेलं. बट दे मे फ्लक्च्युएट, बट यू कॅन अज्युम की रेंज अराउंड 1000 to 8000 आहे डिपेंडिंग ऑन वॉट ऑप्शन यू आर सिलेक्टिंग. ओके, तर हे झालं कॉस्ट. तुम्ही बुकिंग कशी करू शकतात. आता वॉट दे हॅव डन, ह्यांनी कुठच्याही ऑनलाईन ॲग्रिगेटरवरती तुम्ही बुक नाही करू शकत आहात. सो पर्पजली त्यांनी काय केलं आहे की दे वॉन्ट टू मेक शुअर की इकडे जी लोकं येतात ना ती फॅमिली ओरिएंटेड किंवा डिसेंट क्राऊड असेल, सो दॅट ती जागा जी आहे ती चांगल्या पद्धतीने मेंटेन होईल. सो दे मेक शुअर की बुकिंग जी आहे ती त्यांच्या थ्रूच होईल. सो बेसिकली 2 ऑप्शन आहेत. त्यांच्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा वेबसाईटवरती जाऊन त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स शोधू शकतात. सो बेसिकली वेबसाईट आणि व्हॉट्सॲप हे 2 गोष्टी ज्याने तुम्ही बुकिंग करू शकतात. आणि दोघांचे डिटेल्स मी तुम्हाला आहे ना ते डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ॲज वेल एज ह्या स्क्रीनवरती पण तुम्हाला टाकून देईन. सो आता आपण आपल्या 3rd रेकमेंडेशनकडे जाणार आहोत, ज्याचं नाव आहे मृगया नेचर रिट्रीट. जर तुम्हाला निसर्गाच्या जवळ राहायचं असेल आणि लक्झरी इज नॉट इम्पॉर्टंट फॉर यू देन दिस इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू.
सो आता मी तुम्हाला या प्रॉपर्टीची टूर देणार आहे आणि ही टूर देत असताना मी तुम्हाला या प्रॉपर्टीचे फीचर्स एक्सप्लेन करणार आहे. सो लेट्स फर्स्ट टॉक अबाउट द रूम कॅटेगरीज. इकडे 2 टाईपच्या रूम कॅटेगरीज आहेत. एक आहेत सिम्पल नॉन AC रूम्स आणि सेकंड इज कॉटेज. ओके, ॲक्च्युली प्रॉपर्टी खूप छोटी आहे, खूप सिम्पल आहे. ओके, इकडे तुम्हाला 3 रूम्स बघायला मिळतील सिम्पल नॉन AC कॅटेगरीमधल्या आणि 1 कॉटेज बघायला मिळेल. ओके, सो एरिया खूप छोटा आहे बट ॲज आय सेड हे निसर्गाच्या खूप जवळ आहे. ह्याच्या बरोबर मागच्या बाजूलाच एक जंगल आहे. सो इकडे राहायचा अनुभव जो आहे तो खूपच सुंदर असेल, इस्पेशली इफ यू लाईक प्लेसेस विच आर व्हेरी क्लोज टू द नेचर. फॉर बर्ड वॉचर्स अँड बर्ड लवर्स इकडे एक स्पेसिफिक डेडिकेटेड एरिया आहे जिकडे जाऊन तुम्ही बर्ड वॉचिंग करू शकतात. ऑब्वियसली तुम्ही जर फोटोग्राफी एन्थुझियास्ट असाल तर तुम्ही इकडे पक्ष्यांचे खूप चांगले फोटोसुद्धा काढू शकतात. इकडे एक इन हाऊस रेस्टॉरंट आहे जिकडे तुम्हाला घरगुती जेवण चांगल्या पद्धतीमध्ये मिळू शकते. नाव टॉकिंग अबाउट द बुकिंग प्रोसेस, कॉस्टिंग आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स हे तिन्ही पॉईंट सांगण्याच्या अगोदर मला इकडचा एक स्पेसिफिक पॉईंट सांगायचा आहे आणि तो म्हणजे इकडचे जे ओनर आहेत ना, या प्रॉपर्टीचे जे ओनर आहेत ते इकडे काही ॲक्टिव्हिटीज प्रमोट करतात, लाईक बर्डिंग ट्रेल ॲज वेल ॲज नाईट ट्रेल. म्हणजे तुम्हाला जर काही पक्षी बघायचे असतील, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पक्षी, किंवा तुम्हाला जर रात्री जंगलामध्ये फिरायचं असेल, आंबोली एक इको हॉटस्पॉट आहे जिकडे तुम्हाला खूप सारे प्रकारचे प्राणी आणि स्पीशीज तुम्हाला बघायला मिळतील जे फक्त आंबोलीमध्येच तुम्हाला बघायला मिळतील. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर बघायच्या असतील तर तुम्ही ह्या ॲक्टिव्हिटीज ह्यांच्या थ्रू बुक करू शकताय. फॉर मोर डिटेल्स तुम्ही यांच्या वेबसाईटवर जाऊ शकताय आणि यांचं जे पॅकेज आहे ना बुकिंगचं, त्या पॅकेजमध्ये तुम्हाला जर ॲक्टिव्हिटीज इन्क्लूड करायची असेल तुम्ही इन्क्लूड करू शकताय. सो आता तुम्ही बुकिंग कसं करू शकतात आणि कॉस्टिंग काय आहे प्लस कॉन्टॅक्ट डिटेल्स काय हे तुम्हाला मी सांगणार आहे. सो यांचं बुकिंग तुम्हाला जर करायचं असेल तुम्ही ऑनलाईन ॲग्रिगेटर थ्रू करू शकतात, म्हणजेच मेक माय ट्रिप किंवा गोआयबिबो. तसंच ह्यांची एक वेबसाईटसुद्धा आहे जी तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवणार आहे प्लस डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे. सो वेबसाईट थ्रू पण तुम्ही बुकिंग करू शकता आहात. आता मी तुम्हाला सांगितलं ह्यांचे पॅकेजेस आहेत. सो यू कॅन चूज द पॅकेज. तुम्हाला जर ह्या ॲक्टिव्हिटीज इन्क्लूड करून घ्यायच्या असतील तर डेफिनेटली तुम्ही इन्क्लूड करू शकता. आय वुड रेकमेंड की तुम्ही डेफिनेटली ते अनुभवा, कारण का इट इज अ युनिक एक्सपिरियन्स इन आंबोली. सो यू कॅन डेफिनेटली ट्राय इट. टॉकिंग अबाउट द कॉस्टिंग, अगेन आय वुड से तुम्ही वेबसाईटवर जाऊन याची कॉस्टिंग बघा. एक रेंज सांगायची झाली तर रेंज विल बी समवेअर अराउंड 2000 to 7000 डिपेंडिंग तुम्ही कोणतं पॅकेज घेतात. सो आय थिंक मी तिन्ही स्टेबद्दलचे रेलेवंट पॉईंट्स कवर केलेले आहेत. नाव ह्याच्या पुढे मी जस्ट एक समराईज करेन ह्या व्हिडिओला आणि ते करण्याच्या अगोदर एक कॉमन पॉईंट आहे जो तिन्ही स्टेसाठी ॲप्लिकेबल आहे. ह्या तिन्ही स्टे आहेत ना आंबोलीच्या मेन सिटीमध्येच आहेत, म्हणजे आंबोलीमध्ये आहेत. सिटी असं बोलू शकत नाही, ॲक्च्युली इट्स नॉट अ सिटी बट आंबोलीमध्ये आहेत. सो आंबोलीचे जे मेन टुरिस्ट स्पॉट्स आहेत ना, म्हणजे आंबोली वॉटरफॉल, हिरण्यकेशी मंदिर, कवाळशेत पॉईंट, रिव्हर्स वॉटरफॉलचा जो पॉईंट आहे तिकडचा तो, आणि अजून खूप सारे स्पॉट्स आहेत. हे सगळे स्पॉट्स इकडून खूप जवळ आहेत. सो तुमच्याकडे जर तुमची 4 व्हीलर असेल किंवा 2 व्हीलर असेल तर डेफिनेटली तुम्ही हे स्पॉट्ससुद्धा एक्सप्लोअर करू शकता आहेत जर तुम्ही इकडे स्टे घेत असाल तर. ओके, लेट्स समराईज दिस. तिन्ही ऑप्शन्स मी तुम्हाला समराईज करून देतो. सी, तिन्ही ऑप्शन्स बेस्ट आहेत माझ्या हिशोबाने. आय वुड नॉट से की कोणता एक एकदम भारी आहे आणि समथिंग लाईक दॅट, बट तुमच्या चॉईसवर पण डिपेंड करतं. तुम्हाला जसं मी आधीच सांगितलं की तुम्हाला जर लक्झरी हवी आहे आणि एकदम प्रीमियम फील हवा असेल तर तुम्ही डार्क फॉरेस्ट रिट्रीट चूज करा. जर तुम्हाला लक्झरी आणि नेचरचं कॉम्बिनेशन हवं असेल तर यू कॅन गो फॉर विस्लिंग वुड्स, आणि जर तुम्हाला टोटली नेचरच्या जवळ राहायचं असेल तर यू कॅन शुअरली गो फॉर मृगा नेचर रिट्रीट. ह्याच्या व्यतिरिक्तसुद्धा आंबोलीमध्ये अजून काही स्टे ऑप्शन्स आहेत, बट मला जे बेस्ट वाटले ते मी तुम्हाला इकडे रेकमेंड केलेले आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जसं मी सांगितलं स्टार्टिंगला की तुम्हाला मी एक डिटेल्ड व्हिडिओ मध्ये इन्फॉर्मेशन देणार आहे अबाउट स्टे ऑप्शन्स इन आंबोली, ते मी दिली आहे असं मी अपेक्षा करतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्की तुम्ही कमेंट करा. तुमचा कोणता प्रेफरन्स आहे तो तुम्ही मला सांगा. इन दिस 3 ऑप्शन्स तुम्हाला कुठे राहायला आवडेल हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपण अशाच कुठच्यातरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये पुढे भेटणार आहोत. अंटिल द नेक्स्ट व्हिडिओ, बाय बाय.